नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर इन्फोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत जे बार्टीचे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म कसा फिल करायचा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका. सर्च ब्राउझरवरती जाऊन आपल्याला बार्टी CET 2026 हे सर्च करायचे आहे. त्यानंतर आपण बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊ. साईटची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही ती चेक करू शकता. इथे आल्याच्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल, ज्यामध्ये आपल्याला इथं रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा एक रजिस्ट्रेशन फॉर्म हा ओपन होईल, तो आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे 10वीच्या मार्कशीटनुसार फिल करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट करून घ्यायची आहे, जी 10वीचं सर्टिफिकेट आहे त्यानुसार आपल्या इथं डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला ईमेल ID, नंतर मोबाईल नंबर हे टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर बघा इथं जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP आहे, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर इथं आपल्याला जो कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड आपल्याला इथं फिल करायचा आहे. कॅपचा कोड फिल केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाले असं दिसून येईल. तिथे आपल्याला आपला लॉग इन ID आणि पासवर्ड हा जनरेट झालेला दिसेल. त्यानंतर तिथे चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला पासवर्ड हा चेंज करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला जुना पासवर्ड टाकायचा आहे. नंतर जो आपल्याला न्यू पासवर्ड क्रिएट करायचा तो न्यू पासवर्ड इथं टाकायचा आहे. नंतर कन्फर्ममध्ये पण तो न्यू पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्ड हा सक्सेसफुली चेंज झालेला आहे असं दिसून येईल. इथे आपल्याला ओके यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे लॉग इनचा टॅब हा ओपन होईल, त्यामध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे आपला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर जो आपण पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. नंतर साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशन फॉर्म हा ओपन होईल. तो ॲप्लिकेशन फॉर्म हा पूर्ण आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. त्यामध्ये फादर नेम विचारलं आहे, 10वीच्या मार्कशीटनुसार आपल्याला इथं वडिलांचं नाव हे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या आईचं नाव विचारलं आहे, त्या आईचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. नंतर जी नॅशनॅलिटी आहे ती नॅशनॅलिटी इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर आपला आधार नंबर विचारलेला आहे तर आधार नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर जेंडर विचारलेलं आहे तर जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे. मॅरिटल स्टेटस काय ते मॅरिटल स्टेटस इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नावामध्ये जर काही बदल केलेला असेल तर इथे येस हे सिलेक्ट करून ती पूर्ण इन्फॉर्मेशन ही फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा त्यांनी नेम ऑफ द इन्स्टिट्यूट हे विचारलेलं आहे, तिथं बार्टी हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्यांनी इथं बघा नेम ऑफ द स्कीम विचारले की आपल्याला कोणत्या स्कीमसाठी इथं अप्लाय करायचे, ती स्कीम इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कॅटेगरी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर कास्ट कोणती आहे ती कास्ट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्यापाशी कास्ट सर्टिफिकेट आहे का ते विचारलं आहे, तिथं येस हे सिलेक्ट करायचं आहे. येस सिलेक्ट केल्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला तो इथं टाकायचा आहे. इथे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिपार्टमेंटनं इश्यू केलेलं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीबद्दल विचारले, जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस हे सिलेक्ट करून ती पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे. पण व्हॅलिडिटी ही कंपल्सरी नसल्यामुळं तुम्ही नो पण हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, इथं येस हे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्यापाशी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का हे विचारलं आहे, तर इथं येस हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर हा टाकायचा आहे. नंतर ते सर्टिफिकेट कोणत्या डिपार्टमेंटने इश्यू केलं ते डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे बघा त्यांनी विचारलं की तुम्ही डिसेबल पर्सन आहे का, जर असेल तर येस हे सिलेक्ट करायचं आहे आणि जी इन्फॉर्मेशन विचारली ती इन्फॉर्मेशन पूर्ण फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांनी विचारले की ऑर्फन चाइल्ड आहे का, म्हणजे अनाथ मुलं आहे का, तर इथं जर असेल तर येस हे सिलेक्ट करायचं आहे आणि दिलेली इन्फॉर्मेशन ही पूर्ण फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा त्यांनी इथं काय विचारलं आहे की तुम्ही या अगोदर बार्टी ह्या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेतलेला आहे का, तर त्यानुसार इथं येस ऑर नो हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं ॲन्युअल इन्कम फॅमिली इन्कम किती आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आपल्या इन्कमनुसार इन्कम सर्टिफिकेटनुसार ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे का हे विचारलं आहे, तर इथं येस हे सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर इथं इन्कम सर्टिफिकेटचा नंबर हा टाकायचा आहे आणि ते इन्कम सर्टिफिकेट कोणत्या डिपार्टमेंटकडून इश्यू झालेलं आहे ते डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि हा पूर्ण फॉर्म फिल केल्याच्यानंतर एक वेळेस परत चेक करून घ्यायचा आहे आणि फॉर्म हा पूर्ण चेक झाल्याच्यानंतर इथं टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहे, त्यामध्ये अल्टरनेट मोबाईल नंबर विचारला, इथं अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर करस्पॉन्डिंग ॲड्रेस विचारलेला, इथं ॲड्रेस टाकायचा आहे. जो आपला लँडमार्क आहे ते लँडमार्क इथं टाकायचं आहे.
नंतर आपला कोणतं गाव आहे ते गाव इथं टाकून घ्यायचं आहे. नंतर आपलं स्टेट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तालुका हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जो पिनकोड आहे तो पिनकोड इथं टाकायचा आहे. त्यानंतर बघा त्याने इथं परमनंट ॲड्रेस हा विचारलेला आहे. जो आपण करस्पॉन्डन्स ॲड्रेस दिलेला आहे तो आणि परमनंट ॲड्रेस हा सेम असेल तिथं टिक करायचं आहे. टिक केल्याच्या नंतर बघा त्यांनी इथं एक्झाम सिटी प्रिफरन्स दिलेले आहे. ते प्रिफरन्स इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि प्रिफरन्स सिलेक्ट झाल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं एज्युकेशन डिटेल दिलेली आहे. ती एज्युकेशन डिटेल पूर्ण फिल करून घ्यायची आहे. फर्स्ट आपल्याला 10ची इन्फॉर्मेशन ही फिल करायची. त्यामध्ये आपली जी स्ट्रीम होती ती स्ट्रीम सिलेक्ट करून घ्यायची. नंतर आपलं जे पासिंग इयर होतं ते पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. 10वीचं बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. नंतर पर्सेंटेज यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर इथं बघा मॅक्सिमम मार्क विचारलं, इथं मॅक्सिमम मार्क हे फिल करून घ्यायचे आहे. नंतर ऑप्टेन मार्क म्हणजे किती मार्क पडले ते मार्क इथं टाकायचे. ऑप्टेन मार्क टाकल्याच्यानंतर पर्सेंटेज हे ॲटोमॅटिक इथं शो होईल. 10वीची इन्फॉर्मेशन भरल्याच्यानंतर सेम तशीच 12वीची इन्फॉर्मेशन पण आपल्याला भरायची आहे. 12वीची कोणती स्ट्रीम होती ती इथं सिलेक्ट करायची आहे. नंतर पासिंग इयर ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. पासिंग इयर सिलेक्ट केल्याच्यानंतर बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं पर्सेंटेज याला टिक करायचं आहे. पर्सेंटेज हे टिक केल्याच्यानंतर बघा इथं मॅक्सिमम मार्क विचारले तिथं ते मार्क पूर्ण टाकून घ्यायचे. त्यानंतर जे ऑप्टेन मार्क आहे ते ऑप्टेन मार्क टाकायचे. ऑप्टेन मार्क टाकल्याच्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक शो होऊन जाईल. त्यानंतर ग्रॅज्युएशनची डिटेल ही फिल करून घ्यायची आहे. इथे कोणती स्ट्रीम होती ती स्ट्रीम इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं ग्रॅज्युएशनची जी युनिव्हर्सिटी होती ती युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर CGPA आणि पर्सेंटेज यामधून जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मार्क फिल केल्याच्यानंतर पर्सेंटेज हे ॲटोमॅटिक दिसून येईल. एज्युकेशन डिटेल फिल केल्याच्यानंतर इथे बघा यस हे सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. नंतर कॅन्डिडेट सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट अपलोड करायचं आहे. 12वीची मार्कशीट हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही अपलोड करायचे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अपलोड करून घ्यायचं आहे. आणि जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे. ते इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. पूर्ण डॉक्युमेंट्स हे PDF फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. फक्त फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे JPG फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. डॉक्युमेंटची साईज ही 300 KB असली पाहिजे आणि फोटोग्राफची साईज 100 KB आणि सिग्नेचरची साईज ही 80 KB असली पाहिजे. पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्यानंतर आपण भरलेला फॉर्म हा इथं दिसून येईल. त्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल आपली एक वेळेस परत चेक करून घ्यायची आहे. फॉर्म पूर्ण चेक झाल्याच्यानंतर जर यामध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही मॉडिफाय यावरती क्लिक करून ती मिस्टेक करेक्ट करू शकता. आणि जर यामध्ये काही मिस्टेक नसेल तर आपल्याला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ओके यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ID, स्कीम आणि स्टेटस हे दिसेल. स्टेटसच्या खाली आपल्याला प्रिंट हे ऑप्शन दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ती प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका.